हॅलो मित्रांनो, आज आम्ही चाललोय बाबूच्या एंगेजमेंट सेरेमनीला. हा ठीक आहे जे पण आहे ते. चला आता गाडी जाऊ. हे जायचं कुठे बाबू आपल्याला? गाव उमरोळी सरपाडा. हे आमचे भाऊजी आहेत, हे मोठे भाऊजी, हे लहान भाऊजी. ही आमची गौरी आई आणि ती माझी मोठी बहीण जी. तुमची गाडी पुढे आहे ना, कशी दादा डान्स दाखव एकदा. दादा डान्स दाखव. बाबू नाही आता स्टँड घेतलाय गौरी. आणि स्वागत आहे तुमचा गरिबांच्या ब्लॉग मध्ये. भाऊजी चला 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 लवकर चला. भाऊजी फुल धमाल. बस 4 जणांच्यात आम्ही फुल धमाल. काय धमाल काय मी लेडीज आम्ही सगळ्यात त्या ह्याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत. आणि यो आमचा दादा नाही, यो आम्ही घेतलाय खास केक पकडायला घेतलाय. बाकी काय याचं काम नाही. जास्त बोलू. आणि आमचे भाऊजी आहेत. ही आमच्या भाऊजींची गाडी आहे. आम्हाला घेतलाय ती फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. अर्ध्या रस्त्यात उतरवलं तर आम्हाला तिकडून बसला यायला लागेल. काय परिस्थिती आहे. अनिल भाऊ वगैरे ते गाडी कोण येणार आहेत ना? अजून एक गाडी यायची बाकी आहे आमच्या अनिल भाऊजींची. अनिल भाऊजी, सोनलजीची आणि रुद्र. ते दुसऱ्या गाडी हा रुद्र नाही ना. रुद्राचा व्हिडिओ गेलाय ना युट्यूबला, त्याच्यामुळे रुद्राचं नाव घ्यायला लागेल. मित्रांनो, आमच्या दादाने एक प्लॅन बनवलाय मे महिन्यातला. दादा कुठे येते आपल्याला मालवणला जायचं आहे. ठिकाणं जर 33 बघितल्यात, त्याच्यातली कमीत कमी 13 तरी घेता आली पाहिजे आपल्याला. ही माझी इच्छा आहे. गेल्या वेळेस पण आम्ही 30 का 40 ठिकाणं बघितलेली, पण त्यातली 2च केली. बाकीची ठिकाणी सगळे या फिर घेता येतील का माहिती का? आता आम्ही ट्रेनला जाणार. मागच्या वेळेस आम्ही खूप मोठी चूक केलेली बसने जाऊन. आता आम्ही ती चूक सुधारवणार आहेत आणि आम्ही आता ट्रेनला जाणार आहेत. आणि अशा प्रकारे ट्रेनला जाऊन आम्ही आता सर्व पाहिजे असं कोकण दर्शन करून येणार आहेत. आणि मी तिकीट कुठले बुक केल्यात? हा तिकीट अरे स्लीपर क्लास. झोपून जाणार. आमची सीट आम्हीच बसणार, आम्हीच झोपणार. मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. भाऊजी, आपण आता आपल्याला थोड्याच वेळात एंगेजमेंट बघायला एंगेजमेंटची तयारी बघायला भेटणार आहे. बाकी सर्व इकडे बसलेले तर वेट करा फक्त. इकडे सर्व बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आईवडिलांना जरी पसंत असलं तरी आता तुम्ही तुमची दोघांची बारी आहे. उभे राहा. तुमच्या दोघांची बारी आहे की विशालला विचारतो की मानसी जी मुलगी आहे सरपाड्यातील, ही तुम्हाला
आयुष्यभराची अर्धांगिनी म्हणून पसंत आहे का? हो पसंत. तसंच मानसीला विचारतो की विशाल म्हणून जो आयुष्यभर आपला साथीदार राहणार आहे, तर असा साथीदार विशाल म्हणून तुम्ही पसंत आहे का? अर्थात खूप गोड असे सगळ्यांकडनं ही उत्तर आलं. या दोन्ही कुटुंबाच्या संगनमताने अर्थात सगळ्यांचा होकार आहे, आपणही सगळेजण खुश आहात, त्यामुळे परंतु आता लगेच हे गोड द्यायला पाहिजेत, कारण सगळ्यांनी हो हो सांगितलं आहे. परंतु त्यानंतरही काय म्हणतात की दुधाला स्वतःची चव आहे, पण त्यात साखर घातली तर ते अमृत बनतं. तसं ह्या सोहळ्याला एक महत्त्व आहे. ह्याला आमच्या आगरी भाषेत याला आमच्या आगरी भाषेत पूर्वी पायरी चढणं, दारू पिणं, बोल खाणं अशी विविध नावं होती. परंतु याच्या पुढेही जाऊन म्हणजे ह्या दोन्ही कुटुंबाच्या संगनमताने आणि त्यांच्या कुटुंबियांतर्फे दोघांच्या निमस्त असलेल्या वधूवरांचंही म्हणणं आहे की आज जर इतका सोहळा चांगला आहे, चांगला दिवस आहे, तर ह्या दिवशी केवळ बोल नाही तर ह्या बोलाचं रूपांतर आम्हाला आमची एंगेजमेंट झाली म्हणून हे डिक्लेअर करायचं आहे. तर मी पहिले मावशींजींना विचारतो की हे तुम्हाला मान्य आहे की बोल खायला आल्यात आणि तुम्हाला साखरपुडा सांगतात, तर हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्हालाही मान्य आहे. अर्थात म्हणून सांगितलं की दुधाला वेगळी चव आहे, पण त्यात साखर पडली तर तो अमृत होतं. तसा अमृताचा दिवस म्हणून मी त्यात साखर आणि पेढे वाटायचे थांबलो होतो, गोड कार्यक्रम झाला तरी. मी विनंती करतो दोघांनाही म्हणजे ऋषाल आणि मानसी यांना की यांनी उभं राहायचं, कारण एंगेजमेंटला आपण जिथपर्यंत अंगठी घालत नाही तीपर्यंत एंगेजमेंट झालं असं डिक्लेअर करत नाही. तर विनंती करतो की त्यांनी त्यांच्या ह्याच्यानुसार म्हणजे तुम्ही जसा प्लॅन केला असेल त्यानुसार एक सेकंद मी विनंती करतो मामा पुढे काय दादा मावशींची कारण साखरपुडा सांगितला तर हे की पंचांच्या समोर व्हायला पाहिजेत. तर आपल्या गावातील वसई गावातीलही की जे वयाने आणि मानाने मोठे आहेत असे आपले शरद मामा आहेत, हे मुलीचे सख्खे मामा प्रकाश मामा आहेत, राजू मामा आहेत, राजू दादा आहे, मावशांजी आहेत, वयाने पण मोठे आहेत, हुद्द्याने पण मोठे आहेत. अशा पंचांच्या समोर हा सर्वांसाक्षीने साखरपुडा होत आहे. तर या सर्वांचा जसा आशीर्वाद आहे तसा आपल्या सर्वांचाही आशीर्वाद उद्याच्या यांच्या भविष्यासाठी आपल्या सर्वांकडून असला पाहिजेत. आणि आज यांचा साखरपुडा होतो याच्या आपण सर्वजण साक्षी आहोत आणि या सर्वांच्या साक्षीने आज हा साखरपुडा इथे होत आहे. म्हणजे आजच्या दिवसानंतर आपण मानसीला कोणी विचारलं का बाबा लग्नासाठी पोरगी, तर आम्ही पोरगी आम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, ती बुक झालेली आहे. किंवा ऋषालला कोणी सांगितलं का मुलगी आहे तर बाबा त्याचं ऑलरेडी एंगेजमेंट झालेली आहे. हे सर्व समाजामध्ये डिक्लेअर होणं पण आवश्यक आहे. चला केकचं तुम्ही काय करून द्या. हो अंगठी घालतो, कारण जसं युग बदलतं तसं नवनवीन काय येतं, त्याच्यामुळे आपण हा एक मिनिट हो अंगठी घालून हो अंगठी घालून प्रथम अंगठी घ्या मग साखर. हो हो चालेल. गाड्या बायकांना खतरनाक झालं इकडे. अरे तू आमच्याकडे कशाला आणतो? तुम्हाला खतर हा जेवायचा विषय असेल तिकडे या पहिले असेल.
आमचा नंबर नसतो, जो काढतो व्हिडिओ त्याचाच पहिला नंबर असतो. आम्हाला सर्वात शेवटला व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्याने. त्याचा जेव्हा बघितलं तेव्हा त्याच्या बायकोचेच व्हिडिओ काढत असतो तो. पण दिसते, चांगली दिसते पण तरी पण दाडात आहे तुम्ही दोघी पण. तुझ्या बायकोची तर मित्रांनो असा आमचा कार्यक्रम संपलेला आहे आता. आता काय नाही, आता आम्ही अजून थंडा प्यायचं बाकी आहेत. अजून काही कार्यक्रम संपला आहे. अजून बसायचं बाकी आहे. हा अजून थंडा अजून बाकी गाडीत आहे. बसायचे बाकी आहेत आणि आमचं काय रे थंडा प्यायचा बाकी राहिला. आहे. मग जी काय डिस्कस करतेस, आपला कार्यक्रम तर संपला ना कार्यक्रम आता. संपलेला आहे पण लग्नाची डेट फिक्स करायची आहे आता. म्हणून आमचे लाडके भाऊजी अनिकेत भाऊजी त्यांना विचारायला लागलेली आहे. आमची लाडकी भाऊजी सर्व तारखांत असते भाऊजी. त्याच्यानंतर 25-26 जल्दी भाई बाबा का कॅलेंडर 20 दिवस आधी सुट्टी होईल ना. ही 23 आहे. कोणती 23 आहे? 23 नाही बा. 23-24 नाही 25-26 आहे काय. तुला घेऊन जायचं 22-30 आहे का काय? 22-30 काय? 22-30 आहे का? तुमचा काय दोघींचं डिस्कशन चाललंय गौरी? भाऊ अँड मानसी. वहिनी दाखवा, स्टोरी दाखवते जरा. चला, बरे आहे. स्टोरी नाही टाकायला लागली. स्टेटस ठेवायला. स्टेटस ठेवायला लागली. सुट्टी रविवार आली. विश्व सुंदरी सोनल अशा सिस्टर इकडे उभे आहेत. चला मग घरा जाणार डिसाईड करू डेट ना मग त्यांना सांगितलंय. फ्रायडे नाही. 17 सोडून 17 नंतर असं. हां कारण की 17ला त्यांच्याकडे परीक्षा नंतर 20 आहे. संडे नाहीये का? संडे नाही. संडे बघा 22-23 आहे ना, पण ते 22-23 ना 23ला आहे ना. संडे आहे पण 23ला संडे आहे का? ते 22-23 चालेल म्हणा. जी काय डिसाईड करायला लग्नाची डेट अजून नाही झाली. 1-55 तुम्ही कुठला बघता? 1-55 लग्न बोलत होते नाही का? त्यांना सांगा असं ते बोलले. एकच मुहूर्त आहे. तुझा तारीख डिसाईड करायला शिकतात. मावशांजी पण तुम्ही फेब्रुवारी तारीख याला काय बघताय? मलाच बघता येतंय, मी बघतोय. मार्चमध्ये बघायचं आपल्याला. अरे वा, आमचा निश्वर. हे मागतोय. मग त्यांना फोन करून सांगा. तर आता मित्रांनो, आम्ही मित्रांनो घरी चाललेलो आहेत. प्रोग्राम आमचा संपलेला आहे आणि ही आता आमच्या रुद्राची मम्मी आणि माझी बहीण. आणि आता आम्हाला स्वप्नील सांगतोय का त्यांच्या घरी जेवायला चला म्हटलं. नाही, अजिबात नको, अजिबात नको माझ्या घरी जेवायला येऊ. हा, अजिबात नको. आता याचं लग्न शाकाहारी झालेलं आहे भाजी आहे. तेव्हापासून आम्हाला बोलवत नाही. शाकाहारी भाजी करणार आहे आई. जेवायला असून ते बोलवणार आहे बघ ना. तेव्हापासून तो आम्हाला बोलवत चला आम्ही चाललो आता. चला कार्यक्रम संपलेला आहे. भाऊजी. जातो आमच्या